कधी तुम्ही आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून बघितले आहे का? ही रेसिपी अतिशय सुंदर आणि छान होते. असे तर कराल ना तुम्ही आठवड्यातून 4 वेळा ही रेसिपी कराल. याची मी सुंदर तुम्हाला आप्पे करून दाखवणार आहे. आप्प्यासाठी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आणि 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे आणि त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळं मिश्रण आपल्याला झाकण लावून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. बघा, फिरल्यानंतर असं बॅटर तयार होते आणि हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं परत पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. एकदम पाणी टाकायचं नाही किंवा पूर्ण पातळसुद्धा करायचं नाही आहे. आपल्याला वाटेल तेव्हाच थोडं थोडं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलेला आहे. रवासुद्धा मस्त फुललेला आहे आणि बॅटरसुद्धा छान झालेला आहे. आणि थोडंसं किंचित परत मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी आपल्याला जास्त लागणार नाही आहे, फक्त अर्धी वाटीच आपल्याला पाणी यामध्ये लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकायचा, गाजर बारीक किसायचं आणि कोथिंबीर टाकायचं. हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. त्यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं होतं. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. सगळं साहित्य आपलं छान टाकून झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. करायच्या आधी आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून बॅटर आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे आप्पे होऊ द्यायचे आहे. झाकण ठेवायचं आणि वरची बाजून पूर्ण थोडी ड्राय झाली की मग काय करायचं, आपल्याला हे आप्पे पलटून घ्यायचे. अगदी लवकरच निघतात आणि दोन्ही साईडने छान मस्त होऊ द्यायचे. बघा, त्याचा कलर इतका सुंदर आणि मस्त झालेला आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून नरम असे हे आप्पे होतात. आपल्याकडे मुरमुरे बरेच वेळा पडले राहतात किंवा असतातच प्रत्येकाच्या घरी, तर आपण त्या मुरमुऱ्यापासूनच आज मी तुम्हाला हे आप्पे करून दाखवलेले आहे. तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेही जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये मुलांना हे आप्पे करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब